ले चल मुझे, या आप सभी संतों ले चल मुझे, ले चल मुझे, यीशु तू है जहाँ, ले चल मुझे, मैं तेरे दर पे आया हूँ, खाली हाथों से अपने सर को झुकाता हूँ, जोड़ी मेरी भर दे, मुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, छोड़ आया आसमां तू यहाँ, भीड़ से मुझको चुना, अपना बना लिया, तेरा है दिया, यीशुआ, ले चल मुझे, ले चल मुझे, यीशु तू है जहाँ, ले चल मुझे, पवित्र दैवाला आम्ही तुला धन्यवाद देतो, घेऊन चल जिथं तू आहेस, घेऊन चल जिथं तुझे आमच्यासाठी विचार आहे, घेऊन चल जिथं तुझ्या आमच्यासाठी योजना आहे, घेऊन चल देवा त्या सिक्रेट प्लेस मध्ये जिथं तुला आम्हाला घेऊन जायची इच्छा आहे, तू आम्हाला निवडलंस, आम्ही तुझी निवडलेली लोक आहोत प्रभू परमेश्वरा, तुझा आमच्यावर प्रेम आहे, तुझा आमच्यावर कृपा आहे, म्हणून आजचा दिवस नवीन वर्षाचा मध्ये देवा ही सहभागिता, ओ देवा तुझ्या सेलिब्रेट सोबत, ओ प्रभू हा सुंदर समय आम्ही तुझे आभार मानतो, ही योजना केवळ तूच करू शकतोस, मानवाला नाही जमणार प्रभू, आम्हाला अशक्य आहे, पण तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये माझ्या देवा, प्रत्येक कार्याला प्रत्येक गोष्टीला शक्य करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे, जर आज तू आम्हाला एकत्र केलंयस तर तू काहीतरी देणार आहेस, तू काहीतरी बोलणार आहेस, तू काहीतरी घडवणार आहेस, तू काहीतरी उघडणार आहेस, तू काहीतरी पुढे नेणारा परमेश्वर आहेस, तुझ्या अद्भुत कार्यावर आमचा विश्वास आहे माझ्या देवा, आज आम्ही विश्वासाने या ठिकाणी आलोय, विश्वासाने मी ऐकणार आहोत, आमचा विश्वास आणि तुझं वचन आम्ही एकत्र करतो रे बाबा, आणि त्याच्याद्वारे जे उद्भवणारं फळ आहे ते समर्पण आहे असं आम्ही स्वीकारतो प्रभू येशूच्या नावामध्ये, हालेलुया, आमेन, आमेन, प्रेज द लॉर्ड. बसूया आपण देवाच्या उपस्थितीमध्ये. प्रभूला मी धन्यवाद देते की देवापणी मला या जागेमध्ये प्रथमच मी या एरियामध्ये किंवा या भागामध्ये आली आणि तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली, हालेलुया. आणि विशेष मी दीपासत्रांचे आभार मानते की त्यांना परमेश्वरानं, मला माहित नाही माझ्याविषयी काय सांगितलं, पण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, म्हणून मी त्यांचे देखील खूप आभार मानते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची तर योजना असतेच, पण माणसाची देखील कृपा खूप गरजेची असते, हालेलुया. दादा सांगता प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या आणि माणसाच्या कृपेत वाढत गेला, प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर मला तुमच्यामध्ये घेऊन आला, त्याबद्दल मी खरंच त्या जिवंत देवाचे आभार मानते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तयार आहात वचनासाठी? कारण जे वचनाचे भुकेले तहानेले, किती महत्वाचे भुकेले तहानेले ते तृप्त होतील, आमेन. आपला देव खोटं बोलत नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण विषय बघणार आहोत, स्त्री जी मुक्तता आणणारी, हालेलुया, सुटका आणणारी, प्रेज द लॉर्ड. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार वेगळा असतो का? आहे. आणि आज देखील आपल्या समाजामध्ये तो आहे, असं नाही की तो फक्त देवाच्या बाहेर आहे, तर देवाच्या लोकांच्या आतमध्ये पण ती मेंटॅलिटी आपल्याला बघायला मिळते, पण परमेश्वर आपल्याला बघताना तसं बघत नाही बरं का, हालेलुया. तो आपल्या मध्ये बघताना एक योद्धा बघतो, तो आपल्यामध्ये बघताना एक डिलिव्हरर बघतो, हालेलुया. काय बघतो की ही कुणाला तरी सोडवण्यासाठी
म्हणजे पिढीसाठी आपली जागरूकता खूप गरजेची. आपलं जीवन, आपलं पाहणं सेविका म्हणून आपल्या फॅमिलीकडे असतं आणि आपल्याला कोणते सांगितले की फॅमिली फर्स्ट. आणि पहिला आपला परिवार, आपल्या परिवाराकडे बघ, आपल्या लेकरांकडे लक्ष दे. त्यात काही वाईट नाहीये, ते आपण पाहिलं पाहिजे. पण परमेश्वर आपल्याला पिढ्यांकडे बघण्यासाठी दृष्टी लावायला सांगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणाकडे बघण्यासाठी? पिढ्यांकडे बघण्यासाठी. पिढ्या म्हणजे पिढा नाही, मी पिढ्यांविषयी बोलत नाहीये, मी पिढ्यांविषयी बोलते. म्हणून मी जनरेशन असा शब्द वापरला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर पिढ्यांचा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर पिढ्यांना आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर फक्त एका विशिष्ट कुटुंबाला आशीर्वाद देत नाही, तर तो कुटुंबाकडे बघताना त्याची मानसिकता अशी आहे की तू जनरेशनकडे बघावंस. हालेलुया. आणि तुम्हाला सांगू द्या, मला आनंद वाटतो, जनरेशन विषयी जे कॉन्शियसनेस आहे ते फक्त एका स्त्रीकडे असतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेवढे पण जनरेशन तुम्ही बायबलमध्ये बघा, जसं आपण एस्तेर विषयी ऐकलं, राजा उपस्थित आहे, मर्दखाई पण आहे, प्रजा पण सामर्थ्य आहे, पण एकीकडेच ते पाहण्याचा दृष्टिकोन आहे की ती प्रजेला वाचवलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती कोण होती? कोण होती? एस्तेर. एस्तेरनं कुठं पाहिलं? तिच्या फॅमिलीकडे नाही पाहिलं. एस्तेरची फॅमिली होती, तिचा नवरा होता, तिला लेकरं झाली होती का? ती कुणाकडे बघत होती? फॅमिलीकडे बघत होती. ती तिला होणाऱ्या लेकराकडे बघत होती. ती तिच्या कुटुंबाकडे पाहत होती. तिचे विचार काय होते? तिचे विचार होते पिढ्या वाचल्या पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला परमेश्वर त्या दृष्टिकोनातून बघतो. वचन काढूया आपण यशायाचं पुस्तक, याचा 58 अध्याय. यशाया 58 अध्याय, त्याचं 12 वचन. बहुत काळ मोडून पडलेले शहरे तुझे लोक पुन्हा बांधिले. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तू पुन्हा उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन सांगते आपल्याला, बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तू पुन्हा उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. हालेलुया. या ठिकाणी पिढ्यांविषयी परमेश्वर आपल्याला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. आपली पिढी आपण पैशाने उभारू शकत नाही. आपल्याला असं वाटतं मी काम करीन, माझ्या लेकरांना हवं ते देईन, माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण देईन, त्याला चांगली नोकरी मिळेल. कदाचित तुम्ही पैशाने आपली फॅमिली सांभाळू शकता, पण पिढ्या मात्र फाउंडेशननी तयार होतात. कशाने तयार होतात? फाउंडेशन म्हणजे पाया मजबूत असल्याने. आणि तो पाया परमेश्वर आज आपल्याला शिकवणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा पाया जर मजबूत असेल तर तुमच्याकडून परमेश्वर मोडतोडीचा जीर्णोद्धार करून घेणार आहे. हालेलुया. तुमच्या गावासाठी, तुमच्या शहरासाठी, तुमच्या एरियासाठी. कारण परमेश्वर आपला पिढ्यांकडे पाहणारा परमेश्वर आहे. आपल्या फक्त फॅमिलीसाठी तरी तुम्हाला निवडलेलं नाही. हालेलुया. कारण आपण सेविका आहोत. काय आहोत? सेविका फक्त कुटुंबापुरती मर्यादित नसते आणि नसावी अशी देवबापाची इच्छा आहे. तर तिनं पिढ्यांकडे पाहावं, कारण मी तिला पिढ्यांसाठी निर्माण केलेला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण पैशाने फाउंडेशन बांधू शकत नाही, तर फाउंडेशन साठी देवाचं वचन खूप सामर्थ्यानं काम करतं. हालेलुया. बायबलमध्ये अशा 3 स्त्रिया आहेत, त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत की त्यांच्यामुळे पिढ्या आशीर्वादित झाल्या. प्रेज द लॉर्ड. आणि मला असं वाटतं की 4थं नाव आपलं असतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शांत बसा, वचनाला प्रतिसाद देणार नाही तर देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडवायला जे आलंय ते तुम्ही स्वतः थंड पाडू नये अशी देवाची इच्छा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 3 स्त्रिया आहेत बायबलमध्ये ज्यांनी पिढ्यांसाठी काम केलं आणि देवबापाने त्यासाठी त्यांना सामर्थ्य दिलं. आज परमेश्वर ते सामर्थ्य तुमच्या प्रत्येकीच्या जीवनामध्ये देऊ इच्छितोय. कशासाठी? तुमची पिढी उभारण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कॉन्शियस आहात पिढीबद्दल का? तुम्ही फॅमिली
एवढ्या सगळ्या पिढ्यांसाठी मला इथे हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एक नाहीये, तो तुमच्याकडे एक नाही पाहताय. तुम्ही प्रत्येक गावातून, एरियातून, शहरातून आलेल्या मुली किंवा देवाच्या सेविका आहात, तर परमेश्वर किती मोठी योजना असणार आहे तुमच्यासाठी. जर आज तो हे वचन तुमच्यासाठी घेऊन आलाय तर विचार करा त्याचं तुमच्यासाठी किती मोठं प्लॅनिंग आहे, किती मोठं काय म्हणायचं, तो किती डीपली आपल्या प्रत्येकीविषयी विचार करतोय. त्याने तुम्हाला काहीतरी उद्देशानं सेवकाला दिलेलं आहे, काहीतरी उद्देशानं तुमच्या हातामध्ये मंडळी दिलेली आहे, काहीतरी विशेष उद्देशानं त्याने तुम्हाला एक शहर किंवा एक गाव दिलेलं आहे. म्हणजे त्याचं किती मोठं प्लॅनिंग असलं पाहिजे. मी फक्त माझ्या शहरापुरता, माझ्या फॅमिलीपुरता विचार करते, पण देव खूप मोठा विचार तुमच्या आणि माझ्यासाठी करत आहे. जर मला इथं पाठवलंय तर 100% इथून पुढचं वर्ष तुमच्यासाठी एक महान सेविका म्हणून तुम्हाला पिढ्यासाठी परमेश्वर वापरणार आहे. आमेन. मला माहिती आहे तुमचा किती विश्वास आहे. मी पहिल्यांदाच म्हटलं की तुमचा विश्वास आणि देवाचं वचन ज्यावेळेस एक होतं त्यावेळेस सामर्थ्य काम होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमच्यासाठी योजना आखत आहे. बायबलमध्ये मी जसं म्हटलं 3 स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांविषयी आपण पाहणार आहोत की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पिढ्यांकडे पाहिलं आणि कशा पद्धतीनं पिढ्या आशीर्वादित झाला. आणि ज्या पद्धतीनं देवाने ते काम केलं ते काढण्याचं ते ऑसम काम आहे, त्याची तोड नाही. त्याच्याकडे आपण रुथेचं पुस्तक, रुथ तिचा 4था अध्याय 18 वचन 18 ते 22. रुथेचं पुस्तक. तिथे एक स्त्री आहे, तिचं नाव आहे नाओमी. हालेलुया. मला सिस्टर मला वाटतं रुथेविषयी सांगणार आहे. रुथ मला माहिती आहे पण मी तुम्हाला रुथेविषयी नाही सांगणार. मी तुम्हाला नाओमीविषयी सांगणार आहे जे रुथेच्या पुस्तकामध्ये दिले. प्रेज द लॉर्ड. रुथेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि त्या ठिकाणी 18 वचन असं सांगतं. काय लिहिले त्या ठिकाणी? पेरेसाची वंशावळ. कुणाच्या वंशावळ? वंशावळ म्हणजे काय? पिढ्या बघायला मिळतात. हालेलुया. काय बघायला मिळतात? पिढ्या बघायला मिळतात की पेरेसाला हेस्रोन झाला, हेस्रोनास राम झाला, रामास अम्मीनादाबाद झाला, अम्मीनादाबास नहशोन झाला, नहशोनास शल्मोन झाला, शल्मोनास बोआज झाला, बोआजास ओबेद झाला, ओबेदास इशाय झाला, इशायास दावीद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नाओमी विचार करा, तिचा नवरा मेलाय, बरोबर आहे? तिची दोन्ही मुलं मेली. हालेलुया. पण ती विचार कशाचा करत आहे? तिला काही गरज नव्हती. म्हणजे नवरा मेलाय, लेकरं पण संपली, 2 सुना राहिल्या, दोघींना पण घालून टाकूया त्यांच्या घरी. आणि तिने तो प्रयत्न पण केला. एक निघून गेली पण एक मात्र थांबून राहिली. तिचा विचार नाओमी करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटतं आता काय आहे, चर्चमध्ये आहे, लोक येत आहेत, माझी मुलं होतील मोठी, पण नाओमीचं जीवन आपल्याला बघायला मिळतं की ती पिढ्यांचा विचार करत आहे. तिचं सगळं संपलेलं आहे, तिचा नवरा मेलाय, दोन्ही मुलं मेली आणि ती रुथेकडे बघून तिची दूरदृष्टी किती सामर्थ्य बघा की ती आपल्या सुनेला, आजकालची जर स्त्री असेल तर माझा माझ्या चौकशात तिची इच्छा जरी असली तरी आपण तिचं ओझं सांभाळणार नाही असा आपला महाराष्ट्र आहे. बरोबर आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर ती गाडी मुलगी कुठे ठेवून घ्या, कुठे डोक्यावर ताप करा, पाय की घसरला तर काय करायचं. पण नाओमीची दूरदृष्टी इतकी सामर्थ्य होती, इतक्या महान तिच्या डोक्यामध्ये विचार आणि कल्पना होते आणि तिनं तिच्यासाठी योग्य वर शोधून निवडून दिला आणि तिनं तिच्या द्वारे आपल्या बघत मी दावीद राजा शोधला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण आला तिच्या पिढीतून? दावीद आला का? आला का? जर नाओमीने तो निर्णय घेतला नसता, नाओमीने जर जनरेशनकडे लक्ष दिलं नसतं, नाओमीने जर फॅमिली संपली म्हणून विसरली असती, तर मला तुम्हाला सांगू द्या दावीद राजा झाला नसता. दावीद राजा जन्माला, तुमच्या पिढीतून कोणतरी राजा जन्म नाही राहिला. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास नाही तुम्ही असं सांगताय. माझ्यासारखे सांगते आमेन. हालेलुया. कारण आमेन म्हणजे काय? तुम्हाला नको आहे का तसंच? प्रेज द लॉर्ड. सेविका उत्तेजित आणि मंडळीविषयी उत्तेजित. हालेलुया. परमेश्वर तुमच्याकडे जनरेशन म्हणून बघतोय की तुम्हाला अगोदरच सांगितलंय, म्हणजे तुमच्यामध्ये किती स्फूर्ती आणि वचनाला किती जबरदस्त प्रतिसाद पाहिजे की ती उखाळी मारते आणि तुमच्याकडून पवित्र आत्मा काम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या पिढीतून कुणी
पगार आहे आणि थोडंसंच लहान गाव आहे आणि किती पण सुवार्ता सांगा काय फरकच पडत नाही. लोक तर बदलत नाही, प्रार्थनेला तर वेळच नाही. सासू सासरे आणि माझ्या घरात येऊन राहिले आणि काय करू आणि काय करू आणि काय करू. पण बायबल असं सांगते या ठिकाणी तिचं सगळं संपलंय. पण माहिती ज्यावेळेस ती त्या गावामध्ये आली, इस्रायला तरी आली, त्यावेळेस लोकांनी तिला ओळखलं नव्हतं. नामीच का नामी म्हणू नका, तर मला काय म्हणा, मला काय म्हणा, मारा म्हणा. म्हणजे काय, इतकं तिची घाणेरडी परिस्थिती झाली होती, इतकी ती संपली होती की तिचा चेहरा, तिचे शरीर काठी सगळं संपलं होतं. लोक तिला ओळखत नाहीये आणि त्या एरियामध्ये येऊन ती दूरदृष्टी जनरेशनकडे पाहते आणि तिनं ते घडवलं आपल्या सुनेसाठी. तिनं फॅमिलीकडे नाही बघितलं, तिनं पिढ्यांकडे पाहिलं. त्यामुळे दावीद राजाचा जन्म झाला. आता देवाचं बघा रविदास इशायास दावीद. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा त्याची नजर किती भारी होती की तिने बरोबर श्रीमंत स्वतःला विश्वास ठेवला, देवाला आवडणारा व्यक्तीकडे तिची नजर गेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला म्हणायचं एक निवडलेल्या स्त्रीच्या जीवनातून उद्भवणारं काम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला अभिमान आहे देवाने मला निवडले. आपल्याला माहिती आहे परमेश्वराने माझी निवड केलेली आहे. आपल्याला माहिती आहे मला देव सोडणार नाही. आपल्याला माहिती आहे मी एकटी नाहीये, प्रभू सतत माझ्या बरोबर आहे. कशाला आले हे ऍक्सिडेंट मध्ये वाचायला लागतं. भांडीत असताना मला शक्ती द्यायचा नाही येतो. हालेलुया, कशासाठी आहे? माझ्या बरोबर आहे, बरोबर आहे. कशासाठी आहे? पिढ्यांविषयी विचार करावास म्हणून तो तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तुला पिढ्यांच्या विचारासाठी काय सामर्थ्य लागते ते देण्यासाठी परमेश्वर आपल्या बरोबर आहे. हालेलुया. आपला दृष्टिकोन बदललाय आणि आपण जगाकडे बघत आहोत आणि मला ह्याच्यासाठी परमेश्वर परमेश्वराचा हात तुमच्या आणि माझ्यामध्ये पिढ्यांकडे बघण्यासाठी. कारण मानव तोडकं पाहतो पण देवाचा आत्मा लांब नजर जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आजपासून तुमच्या जीवनामध्ये बदल करतो. मी गॅरंटी देते, कारण आज नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी जर काहीतरी आहे, जर तो तुम्हाला घास भरवत आहे तर त्याचं 100 पट मी आल्याशिवाय तो सोडणार नाही. हालेलुया. तुम्हाला आजपासून जनरेशनकडे बघायची दूरदृष्टी परमेश्वर देते. हालेलुया. तुम्ही तुमच्या फॅमिलीपुरतं मर्यादित राहणार नाही, तुम्ही फक्त तुमच्या मंडळीविषयी मर्यादित राहणार नाही. कारण पार्किंगमध्ये म्हटले की आलेल्या विश्वासणाऱ्यांची गोष्टी घरगडी काढण्यात दिवस जातात. कसं स्वयंपाक करा, सगळं गोळागोळा करा, वाडावाडी करा, झाली. मी कोण आहे? मी देवाची सेविका. मी वाईट नाहीये, हे मी पण केलंय. त्या गोष्टीतून मला पण परमेश्वराने मला वर आणलंय. पण आता प्रभू मला जनरेशनकडे बघायला सांगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला त्याने सांगितलं पिढ्यांकडे बघ, आणि या सगळ्या पिढ्या मला आशीर्वादित करायच्या. या सगळ्या पिढ्यांच्यातून मला मोठं काम करायचंय. या पिढ्यांच्यातून मला सेवक निर्माण करायचे. या पिढ्यांच्यातून मला सेविका उभ्या करायच्या. हालेलुया. देवाच्या या योजना आहेत तुमच्या आणि माझ्यासाठी. जसं मी तुम्हाला म्हटलं की नामी हिचं सगळं संपलं होतं पण तिनं विश्वास हारला नाही. तिची नजर मात्र वंशाकडे होती, तिची नजर मात्र देवाच्या सामर्थ्याकडे होती. कारण तिला माहित होतं की माझा देव काय आहे आणि परमेश्वराने तिला एक विशेष कृपा दिली जी तिनं तिच्या सुनेकडून सगळं संपलेलं असताना, तिची गरज नसताना, तिला काय गरज आहे वंशाकडे बघायची ते पण माझा मुलगा गेलेला असताना, या मुलगा असताना सासूने बोलत नाही. बरोबर आहे का? मुलगा असताना सासूला सुनेशी गोड बोलणं खूप अवघड जातं. हालेलुया. पण तिची दृष्टी बघा, मुलगा मेलेला असताना पण ती सुनेला एक राईट मार्ग दाखवते. ती सुनेला एक राईट दिशा दाखवते. ती सुनेला एक राईट नवरा दाखवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर त्याला तिच्याकडे पाठवून राजा जन्माला येतो. साधा सुद्धा नाही, तो खूप श्रीमंत होता त्या काळात. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. नामी विषय परमेश्वर नामीद्वारे आपल्या जीवनातून काम करत. दुसरी एक स्त्री आहे बायबलमध्ये, वचन काढूया लुकाचं पुस्तक याचा 1 अध्याय 46 वचन. तुम्ही आशीर्वादित होता आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लुकाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 46 वचन. तेव्हा मरियम म्हणाली, माझा जीव प्रभूला आणतो. हा, आणि
देवा कशासाठी? पिढ्यांसाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा आपलं लक्ष मर्यादेकडे बघून वाटतं कृपा पावलेली आहे, माझ्यावर पण झालेली आहे, चिंतू नका, मी पण कृपा पावलेली आहे, मला पण देवाने निवडले, मी पण सेवा करते. पण ती सेवा तिची वेगळ्या प्रकारची आहे, तिचं लक्ष वेगळ्या प्रकारचं आहे आणि तिनं पिढ्यांचा विचार केलाय आणि जिच्याद्वारे दावीद आला त्याच पिढीची लाईन मरिया आहे आणि तिच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर ती नाही म्हणते त्यावेळेस ईश्वराला सांगा ती धन्य आहे, तिला थँक्यू म्हणण्याची गरज आहे, कारण तिच्यामुळे आपलं सगळ्यांचं तारच होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिच्या पिढ्यांच्या विचारामुळे आज तुम्ही आणि इथं आहोत. तिच्या पिढ्यांच्या विचारामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे या जगाचा. हालेलुया. तिच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर येण्याची देव बापांनी संधी दिली. त्याचं एकमेव कारण म्हणजे मरिया होती. नवऱ्याचा विचार तिने केला, नवऱ्याने केला होता मात्र गुप्तपणे सोडून देण्याचा. हालेलुया, केला होता का? ते डोक्यात घोळत होतं का? घोळत होतं आणि तो विचार करत होता तिकडे ही कुठं डोक्यात काम करा, माझी आई काय म्हणेल, माझी लेकरं काय म्हणतील, माझा समाज मला काय म्हणेल, माझं मी पुढे जाऊन कसं होईल, हिला कशी सांभाळून चांगली राहील का नाही कोणा माहिती, खरंच आहे का, हे सगळं त्याच्या विचारात घोळत होतं. पण मरिया मात्र ती चुका पण हल्ली नाही. हालेलुया, हे कसं होईल प्रभू, एवढंच आणि प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतो देवा, परमेश्वराची छाया तिच्यावर होईल आणि हे घडू. हालेलुया. तुम्ही मला प्रभू हे कसं घडेल, मी पिढ्यांचा विचार कसा करू, मला तू निवडलंयस, हो माझ्यावर कृपा झाली आहे, हो माझ्या हातामध्ये मंडळी आहे, हो माझ्या हातामध्ये समाज आहे, माझ्या हातामध्ये सगळे, पण मला जमत नाहीये. पण बायबल आज तुम्हाला सांगत आहे पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, त्यावेळेस हे घडून येईल आणि तू पिढ्यांचा विचार करशील आणि तुझ्या जीवनातून तुझ्यातून परमेश्वर पिढ्या निर्माण करेल. कुणीतरी प्रभू येशू ख्रिस्तासारखा जन्माला येईल. हालेलुया. कुणातरी महान सेवक, महान दास, महान संदेशदार तुमच्या पिढीतून परमेश्वर आणू इच्छित आहे. पण आपली दृष्टी संकुचित कशी आहे? आपल्याला आपल्या फॅमिलीला बाहेर काही दिसतच नाही, आपल्याला जगाचं काही पडलेलंच नाही, आपल्याला लोकांचं काही घेतलेलंच नाही. माझ्या शेजारी कोण राहतं मला माहित नाही. मी असं म्हणत नाही तुम्ही प्रार्थना करत नसाल, तुम्ही एरियासाठी प्रार्थना करताय, तुम्ही समाजासाठी प्रार्थना करताय, म्हणून तर परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे की दृष्टिकोन थोडासा मोठा कर. हालेलुया. काय मोठा कर? तुझा दृष्टिकोन थोडासा मोठा कर, कारण मला तुझ्यातून पिढ्यांना आशीर्वाद द्यायचा. प्रेज द लॉर्ड. आणि मरियाला आपण सगळेजण धन्य म्हणतो. त्याचं कारण हे की तिनं फॅमिलीकडे बघितलं नाही, तिनं नवऱ्याची भिडवाट ठेवली नाही. हालेलुया. तिच्या लेकरांचा विचार तिने केला नाही, हा मोठा होईल, माझी झाल्यावर हे सवतीची पोरं म्हणजे कसं सगळं गोंधळ होणार होता. पण तिने मी काही हरकत नाही, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडून येऊ आणि तिच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त जन्माला. हालेलुया. आहे का अद्भुत? परमेश्वर पिढ्यांकडे पाहते का फॅमिलीकडे पाहते? कुणाकडे पाहते? लक्षात तुम्ही जे शिकता त्याच्यातून आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वर तुझ्या फॅमिलीकडे बघत नाही, तू जर पिढ्यांकडे पाहशील तर तुझी फॅमिली तो सांभाळणार. हालेलुया. तुझी लेकरांसाठी आज रडत आहेस, आज झुरत आहेस, पैसा साठवत आहेस, त्याला शिस्त लावण्याचं तुझं प्लॅनिंग आहे आणि तू काय काय करत आहेस, हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी परमेश्वराची. बायबल असं सांगतं पहिल्याने त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झट या सगळ्या गोष्टी तुला बाप मिळतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असं नाहीये की पोरगा आला तर त्याला जेवायला द्यायचं नाही. हो, तुमची आणि माझी जबाबदारी आहे, त्याला जेवायला घालायचंय, ते नवऱ्याची काळजी घ्यायची आहे, त्याला स्वयंपाक करायचा आहे, हे सगळं करायचंय. पण माझं लक्ष मात्र पिढ्यांकडे असतं. हालेलुया. प्रभू तू मला कशासाठी निवडलेस? मला पिढ्यांसाठी निवडलेस हे मला समजतं. आजपर्यंत मला माहित नव्हतं. मी माझी फॅमिली आणि माझी मंडळी याच्यापेक्षा काही नाही पाहिलं, पण आज तू माझ्याशी बोलत आहेस, मला जर इकडं आणलंयस तर तू मला पिढ्यांसाठी बोलवतेस. हालेलुया. जसं नामीनं आपल्याला बघायला मिळतं सगळं संपलेलं असताना आपण पिढ्यांचा विचार केला, तिच्याद्वारे दावीद राजा आला. जसं मरिया आपल्याला बघायला मिळतं तिनं तिच्या नवऱ्याचा, तिच्या होणाऱ्या लेकरांचा नाही विचार केला, तर तिनं पिढ्यांचा विचार केला. आणि बायबल असं सांगतं तिनं त्याने कधी स्तोत्र गायलं असतं. तुम्हाला ती मरिया खूप छान गाणं म्हणाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर तिनं स्तोत्र गायलं. प्रेज द लॉर्ड. आणि ती काय गाणं म्हणते तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो. हालेलुया.
त्यांच्यावर त्याची दया कशी होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पिढ्या परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी पिढ्यांचा विचार करत आहे आणि तुमच्या पिढ्या तुम्हाला धन्य होतील अशी प्रभूची इच्छा. हालेलुया. घरातली नाका म्हणला पण कुणीतरी तुम्हाला म्हणेल की या सिस्टरमुळे माझं काम झालं. हालेलुया. जागृत होईल, ती देवाचं गौरव करू लागेल, प्रभूची योजना तिच्या जीवनामध्ये येईल आणि देवाचं सामर्थ्य काम बघायला मिळेल. नका घरात त्यांचा विचार करू, पिढ्यांचा विचार करा. परमेश्वर तुमच्या जीवनावर कृपा करणार. हालेलुया. मला सांग, तर भय बाळगणाऱ्या स्त्रीची कुणाची होते तुमचा आणि मंडळी माझ्याकडे कोण बघत नाही आणि जो तुला नकोस. तुझ्यामध्ये ज्यावेळेस देवाचं भय निर्माण होईल, म्हणजेच काय देवाचं भय म्हणजे काय वाटतच नाही. देवाचं भय म्हणजे देवाचं कॉलिंग मला समजतं. हालेलुया. मला काय समजतं? कॉलिंग मला समजतं की माझं कॉलिंग कशासाठी आहे. मी भांडी घासण्यासाठी आलेले नाहीये. हालेलुया. मी पिढ्यांसाठी उभी राहिलेली आहे. हे ज्यावेळेस मला समजतं आणि त्या गोष्टीचं भय मी धरते की प्रभू जशी मरिया घाबरली कधी तिला भय वाटलं म्हणून दावीद देतो तिला म्हणा घेऊ नको. हालेलुया. काय होईल? परमेश्वराची छाया त्याच्यामध्ये त्यावेळेस तुला हे घडून येईल. म्हणजेच काय, देव आपल्या जीवनामध्ये ते घडवू इच्छितोय आणि आपलं जे लक्ष आहे विचलित आहे त्या गोष्टीकडे आपल्याला कॉन्सन्ट्रेट करू इच्छितोय. त्या गोष्टीसाठी परमेश्वर आपल्यासाठी आज बोलतोय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वर माझं कॉलिंगचं भय मला असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलिंगच्या भयानं हळू 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 जाता त्यावेळेस देव ती कृपा पुरवतो, देव ते सामर्थ्य देतो, देव त्याचा आत्मा सदैव आपल्यामध्ये ठेवतो आणि आपल्याद्वारे पिढी आशीर्वाद देतो. हालेलुया. मला कशासाठी निवडलं? शेजाऱ्याला सांग, मला तुला पिढ्यांसाठी आजपासून तू बदलली आहेस. प्रभूनं तुला पिढ्यांसाठी निर्माण केलं. हालेलुया. हालेलुया. प्रोफेसी करत आहात तुम्ही, तुमची प्रोफेसी खरी होणार आहे. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही प्रार्थना करणाऱ्या देवाच्या भय बाळगणाऱ्या स्त्रिया तर तुमच्या मुखात तुमच्या क्षेत्रासाठी निघते ते पूर्ण होणार आहे. आमेन. हालेलुया. ओके, तिसरी एक स्त्री आहे, तिचं नाव काढूया आपण. दुसरी तिमोथी पहिला अध्याय 5 वचन. दुसरे तिमोथी पहिला अध्याय, तिमोथ्याचं दुसरं पत्र, याचा पहिला अध्याय आणि 5 वचन. तो विश्वास पहिला आहे. तुझी आजी लोईस तुझ्याकडे होता, तुझ्या आई युनिस तुझ्याकडे होता आणि तो तुझ्याकडे काही आहे असा मला भरोसा आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इथं कोण आहे? इथं सेविका. इथं कोणाविषयी बोलत आहे? आजीविषयी बोलत आहे. इथं तिमोथीविषयी तिसरी स्त्री म्हणजे तिमोथीची मम्मी. प्रेज लॉर्ड. कोण आहे ती? तिमोथी कोण होता माहितीये? तिमोथी खूप सावधी फास्ट होता. हालेलुया. कोण होता तिमोथी? देवाचा बोलवलेला महान सेवक होता तिमोथी, जो पौलाच्या आधी वाढा केला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण पौल तिमोथीकडे बघून असं म्हणतो की तुझ्यामध्ये जो विश्वास आहे, तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते कुठून आलं माहितीये का? तुझ्या आजीकडून आणि तुझ्या आईकडून आलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बापच नाव का नाही घेतलं? वडील कामामध्ये बिझी असतात. तुम्हाला मला सांगू द्या, विश्वास जो आहे आपल्या लेकरांमध्ये एक आई पेरते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आजी आई कुणाचा विचार करतात माहिती? पिढ्यांचा विचार करतात. आणि म्हणून तिमोथी उभा आहे. प्रेज लॉर्ड. तिमोथी उभा नाहीये. पौलाला माहितीये पौल एक संदेष्टा आहे, पौल एक प्रेषित आहे, पौल एक सामर्थ्य देवाचा सेवक आहे आणि त्याला त्याच्याकडे बघितल्याबरोबर समजतं की तुझ्या वडिलांनी तुझं नाव दिलंय, तुझ्या वडिलांनी
ठेवा. तुम्हाला पिढ्यांकडे बघण्यासाठी तुमची फॅमिली सगळ्यात मोठं अडखळण आहे. म्हणून बायबल असं आपल्याला सांगते की फॅमिलीच्या पलीकडे बघायला शिक. हालेलुया. कुठे बघायला शिक? फॅमिलीच्या पलीकडे बघायला शिक. पण आपल्याला समाजाला शिकवलं नाही, फक्त तेवढंच सीमित राहायचं, त्याच्या पलीकडे जायचं नाही. आणि तो विचार आपल्याला देवाच्या योजनेपासून थांबवतो. म्हणून आपल्या जीवनातून देवाचं सामर्थ्य काम आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण खूप धडपड करतोय, खूप प्रार्थना आहेत आपल्या, खूप टीचर्सला आपण भेटतो, खूप लोकांचे युट्यूब सर्च मारतो, पण मला अजून पण कळलं नाही की मला देवा तू कशासाठी बोलवलंय. तर बायबल असं सांगते, या स्त्रियांकडे बघून आपल्याला बघायला मिळते की आपल्याला परमेश्वरानं पिढ्यांकडे बघायला बोलवलंय. परमेश्वर आपल्याद्वारे पिढ्या निर्माण करू इच्छितोय. तुमच्याद्वारे परमेश्वर सामर्थ्य काम करू इच्छितोय. हे आपल्याला या स्त्रियांच्या जीवनातून बघायला मिळते. आपण कुठून बाहेरून शिकतोय का? कुठे आहेत या स्त्रिया? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथे सामर्थ्य आहे. तिमोथी हा ग्रीक माणूस होता. त्याचे वडील ग्रीक होते, विश्वास नव्हता ठेवला, पण त्याची आई मात्र विश्वास ठेवते. आणि ती कुठं बघत आहे? ती पिढ्यांकडे बघत आहे. बघा, त्याची आजीचं नाव घेणं किती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. मला एवढं प्रॉब्लेम आजीला बघितलं असतं, कदाचित बघितलं असतं, आपल्याला माहिती नाही. पण त्याचा दृष्टिकोन, त्याचा देखील दृष्टिकोन आणि या दोघी स्त्रियांचा दृष्टिकोन पिढ्यांकडे बघितल्यामुळे तिमोथी जन्माला आलेला आहे. आणि तिमोथी सारखा सामर्थ्य सेवक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय, तुमच्या पिढीतून कुणीतरी तिमोथी येऊ इच्छितो. हालेलुया. जे तुम्ही तुमच्या लेकरांसाठी रडत आहात, काळजी करू नका. परमेश्वर तुमच्या द्वारे कुणीतरी तिमोथी निर्माण करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थना चेंज करा आजपासून. प्रभू, मला पिढ्यांकडे बघण्याचं सामर्थ्य दे. मला तुझ्या वचनानुसार जगण्यासाठी तुझा आत्मा मला काय सांगते त्यानुसार प्रार्थना करण्यासाठी मदत कर. कारण बायबल आपल्याला सांगतं की आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला माहित नाहीये, पण आत्मा आणि वारच्या कन्याने आपल्यासाठी मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. मग मला कसं कळलं मला कशाने बोलवलंय, कशासाठी बोलवलंय? तर पवित्र आत्मा तुला सांगेल, ज्यावेळेस तू प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याच्या आधीन होशील, त्यावेळेस ती कृपा तुझ्यावर येईल आणि तुझे डोळे उघडतील आणि प्रभूची कृपा, प्रभूचं सहाय्य तुला होईल. तुला कळेल की तुला पिढ्यांसाठी बोलवलं. आज तुमच्या प्रार्थनाच तुम्हाला हे सांगत आहे. हालेलुया. तुमचं कदाचित फास्टिंग, तुमचं देवाजवळ रडणं, तुमचे उपवास की प्रभू मी काय करू, मी एक सेविका आहे, मला ह्याच्यापेक्षा मोठं कर, मला ह्याच्यापेक्षा वाढव, मला देवकातून डोळे उघड. आणि आज परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी बोलतोय की तुम्हाला एक सुटका करणारी स्त्री म्हणून परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नुसती प्रार्थना करणारी नाही, तर सुटका करणारी त्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून काम करून घेणार. हालेलुया. जसं म्हटलं की तुमची फॅमिली तुमच्यासाठी सगळ्यात मोठं अडखळण आहे. त्या अडखळण्यासाठी प्रार्थना करा की प्रभू, या परिवाराच्या सगळ्या गोंधळातून मला एक थोडासा वेळ दे की मी तिथं तुझ्यासोबत वेळ घालीन. मला तुझी योजना कळेल. कारण कुठलंही सामर्थ्य तुम्हाला देवाचं कॉलिंग पूर्ण करण्यापासून थांबू नाही शकत. बाबा सांगतात कुठली छळणूक, नग्नता, आजारपण आपल्याला प्रभूच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. मग हे वचन माहीत असून पण मी अजून देवाच्या योजनेत का नाही आले? कारण मला समजलंच नाही की मला प्रॉब्लेम होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला काय वाटतेस, घरात काम मला नाही आहे, मला कसं कळलं मला पिढ्यांसाठी बोलवलंय, मला कसं परमेश्वराने ह्या ठिकाणी उभं केलंय? पवित्र. प्रेज द लॉर्ड. तो वेळ, जो सिक्रेट वेळ आहे, देवासोबत घालवत असतो. घरामध्ये 100% लोक असणार आहे, 100% कामं असणार आहे, 100% प्रॉब्लेम्स असणार आहे, 100% समस्या चालू राहणार आहे. पण माझं काम, माझं हृदय मात्र ज्यावेळेस प्रभूकडे ओढलेलं असतं, त्यावेळेस देव आपल्याला त्याच्या आत्म्याने चालवतो. आणि म्हणून मी आज या ठिकाणी देवाचं जेवण घेऊन तुमच्याकडे. हालेलुया. जसं तुम्ही म्हटलं की वर्षातली पहिली प्रार्थना आहे, म्हणजे हा तुमच्यासाठी वर्षातला पहिला घास परमेश्वर स्वतः हाताने तुला देते. कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, त्यानं तुला निवडले आणि तो तुला पिढ्यांसाठी निवडले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मला? प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा अजून किती प्रेम करणार परमेश्वर? अफाट आहे त्याच्याकडे. फक्त तुमचं हृदय
तो तुम्हाला उभारी देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे आपल्या प्रत्येकीच्या जीवनामध्ये त्याला समृद्धी द्या. प्रत्येकीला प्रभूनं अशी वर उचलावी आणि बाकीचे पाहावे की हिला देवाने उचललं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी वर्षात पहिलं जेवण कुठं तरी घेऊन जाण्यासाठी प्रभू मला संधी दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आशीर्वादित आहात की पहिलं वाटा तुम्हाला मिळाला आहे. हालेलुया. या वर्षामध्ये पहिला मानना, पहिला प्रीचिंग एक चर्चमध्ये माझ्या मी गेला आणि हा दुसरा म्हणजे हा तुमच्यासाठी खरं तर पहिलाच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि खरंच तुम्ही आशीर्वादित आहात की तुम्हाला समजतंय देवाचं हृदय की प्रभूनं तुम्हाला पिढ्यांसाठी बोलवले आहे. तुम्ही आजपासून कुणाचा विचार करणार आहात? जसं म्हटलं तुमची फॅमिली पैशाने उभी राहते पण पिढ्या पायाने उभ्या कशाने उभे राहतात? एक छान मजबूत फाउंडेशन. आणि ते कुठे माहितीये? तुमच्या विचारामध्ये, ते वचनामध्ये. ज्यावेळेस वचन तुमच्या विश्वासाला हिट होतं त्यावेळेस तो पाया मजबूत होतो आणि तुम्ही मात्र एक वेगळ्या प्रकारे उभारी घेऊन प्रभू तुमचा सामर्थ्याने उपयोग करताना आपल्याला बघायला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आहे का शंका तुम्हाला की मी निवडलेली नाहीये म्हणून? तुम्ही निवडलेले आहात तुम्हाला ठामपणे माहितीये. आहे का? तुम्ही निवडलेलं असतं तुम्ही नसतं एवढी गॅरंटी मी देते. पण जर तुम्ही इथं आहात 100% प्रभू तुम्हाला निवडले. पण आजपासून तुमचं डायरेक्शन चेंज होतं. काय चेंज होतंय? तुमचं डायरेक्शन, तुमचं दृष्टिकोन परमेश्वर चेंज करत आहे आणि पिढ्यांसाठी तुम्हाला बोलवत आहे. हालेलुया. फॅमिलीमध्ये गुंतून अडकून राहू नका. प्रार्थना करा रोज. रोज गुडघ्यावर बसा. रोज प्रभूजवळ रडा की प्रभू मला कशासाठी निवडले? कारण मला तुम्हाला सांगू द्या मरिया ही देवासोबत प्रामाणिक होती. ती पवित्र होती. कशी होती? म्हणजेच प्रत्येक गाणारी महिला पवित्र असते पाहिजे. आणि मला ज्यावेळेस आनंद होतो माझ्या चर्चमध्ये असतं कारण खूप आनंद झाला मला. त्याचं कारण हे की मला खाली बसून वर्षित करतात. नाहीतर नेहमी मी गाणं करत असते लोक त्याच्यामध्ये गुंततात. पण आज मला खाली बसायला मिळालं. मी त्याच्यामध्ये गुंतत होते पण मी खरंच देवाला खूप धन्यवाद देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या मंडळीची आनंदीची जबाबदारी माझ्याकडे. गाण्याचं ते सगळं चालवणं माझ्याकडे. जवळजवळ 1.5 तास. पण आज मला तो वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये घालवता. खूप सुंदर सिस्टर दोघींनी पण आराधना केली आणि त्या निवड आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला त्या सामर्थ्याने दोघींना पण त्या पिढ्यांसाठी वापरते. तुमची प्रोफेसी आहे. आजपासून तुमचा दृष्टिकोन, तुमची नजरिया, तुमचं जे काही आहे ते सगळं चेंज होताना तुमच्या दोघींसाठी खास प्रोफेसी आहे. प्रभू तुम्हाला या वर्षामध्ये उचलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्याला सिस्टर त्यांच्यासाठी झालं आमच्यासाठी नाही का? हो तुमच्यासाठी पण आहे. प्रेज द लॉर्ड. देव पक्षपात करत नाही. तर तो सगळ्यांना काहीतरी त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्याशिवाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी ह्या महिलांच्या जीवनामध्ये नेहमी आणि नेहमी दोघी हिस्सेदार असतात. एकटी महिला कधीच बघायला असते. तुम्ही रुथेला बघितलं, नामीला बघितलं. तिच्या जोडीदार कोण आहे? तिची जोडीदार कोण आहे? नामीची तिची सून रुथ आहे. म्हणजे दोघी बघायला मिळतात. मरियेची जोडीदार आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे अलिशिबा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ती पण तिच्या बरोबर पण दोघी जणी आहेत, आजी आणि आई. हालेलुया. नक्कीच तुमच्यासाठी पण कोणीतरी जोडीदार आहे. जर नसेल तर त्याचा शोध लावा. प्रार्थना करा. छोटी असेल तरी चालेल, तुमच्यापेक्षा मोठी असेल तरी चालेल. तिला सोबत घ्या. एकत्र प्रार्थना करा. एकत्र प्रभूचा गौरव करा आणि तुम्हाला तुमच्या कॉलिंगपर्यंत प्रवेश होईल. हालेलुया. मी शनी आहे, एकटीच आहे, मला कोणाची गरज नाही. मी प्रार्थना करते. तुम्हाला काय माहितीये? आता तुम्हाला काय समजते? तुम्ही असल्यावर मला जमत नाही. नम्र व्हा. प्रभू तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दोघे किंवा तिघे त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. मी असं म्हणत एक प्रार्थना करत आहे. हो एक तर प्रार्थना करायची असं बायबल आपल्याला सांगतं. त्याने सांगितलंय आपल्याला की दार लाव, आज जा आणि मग तुला शिकवते शिकव. ती वेळ तुमची आणि देवाची. पण एकत्र येऊन ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो ती परमेश्वर लवकर ऐकते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजपासून तयार करा. कदाचित तुमची मुलगी असेल, नो प्रॉब्लेम, तिला घ्या. कदाचित तुमची सासू असेल, तिला घ्या. कदाचित तुमची आई असेल, तिला घ्या. कदाचित तुमचं कोणीतरी मेन लीडर असेल,
मला माहित नाही, तुम्ही कुणाला तरी निवडा आणि तिला तुमच्या सोबत घ्या, कारण परमेश्वर त्या सोबतीमध्ये सामर्थ्य काम करतात. हालेलुया. आज मी एकटी आले, माझ्याबरोबर कुणाला तरी घेऊन आले. कारण काय यायला बघून सगळं तयार आहे, पण आमच्या गाडीमध्ये जाणार नव्हती. हालेलुया. जर तुम्हाला पडलं असतं असं मी 17 माझ्या गाडीवर स्ट्रागल करायचं तुमच्याबरोबर, सगळ्या बहिणी होत्या, पण ती एक जी आहे प्रार्थनेचं व्याख्यान आहे का तुम्हाला जड? हालेलुया. आहे तर प्रभूला धन्यवाद. नाही, आजपासून शोधायला सुरुवात. शोधा म्हणजे शोधलीच नाही तेव्हा मला सापडलीच नाही, कारण माझं लक्षात दिलेलं नव्हतं. भांडी घासण्यापासून फुरसत नाही, घरी गेलं धुराचा ढेगारा दिसतोय, सासूबाई तुम्ही स्वयंपाक कवा करणार, अशी गंमत आहे माझी. असू दे, तुम्ही जितकं देवासाठी प्रतिसाद द्या, त्या कामाचा ओझं परमेश्वर तुमच्याकडून कमी केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. गॅरंटी माझी, कारण मी पण त्याच्यातून आली. मला पण 2 लेकरं आहेत, मला पण 1 नवरा आहे, मला पण 4 मोठी मंडळी आहे, मला पण खूप ठिकाणी प्रार्थनेत जायला लागतं. मग हे सगळं कसं पसारा आवडता सिस्टर? ज्यावेळेस मी प्रार्थनेमध्ये प्रभूजवळ असते, हा पसारा आवडण्यासाठी परमेश्वर वाटून देतो सगळ्यांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझं ओझं कमी करण्याची जबाबदारी त्याची, कारण त्याला माहितीये ही ज्यावेळेस माझ्या चरणाजवळ येते, माझी इच्छा पूर्ण करते, तर मी हिचं काम हलकं करणार. हे देव आपल्याला शब्द देतो. हालेलुया. पण आपल्याला त्याच्यापेक्षा काम जास्त महत्वाचं वाटल्यामुळे ते कधीच कमी होत नाही आणि इकडं आपण कधीच वाढत नाही. 2 वाजता तुला 4 वाजता कोण आपल्याला बघायला येत नाही, शेजारी म्हणत नाही का तुला नाही दिसत, तुला काय करायचंय? मी 2 ते 4 ची वेळ प्रार्थना करते, माझ्या देवासोबत बोलते, त्यामुळे परमेश्वर आहे मी आणि तो बघून घेईन. येऊ नको प्रार्थना सोबत शेजारी काय अजून बोलू नाही, 4 वाजले अजून झालं, टेन्शन त्याला घेऊ द्या. तुम्ही देवाचं टेन्शन घ्या आणि देव तुमचं टेन्शन घेईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाकीच्या साऱ्या गोष्टीतून तुम्ही जर बाहेर आला तर माझी खात्री परमेश्वर तुम्हाला तुमचं केल्याशिवाय आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी आपण 3 स्त्रिया पाहिल्या. किती? कुठल्या कुठल्या होत्या? नामी, मरिया, लुईस आणि युनिके. काय होतं याच्यामध्ये? त्या पिढ्यांसाठी. हालेलुया. जर बायबलमध्ये त्यांचं नाव आहे तर त्या नक्कीच देवाचं प्रेम वाढवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या त्यांच्या कॉलिंगविषयी जागृत होत्या, त्या त्यांना देवाने दिलेल्या ओझ्याविषयी इतक्या जागृत होत्या की देव आणि त्यांच्यामध्ये ते पूर्ण होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण बघूया 5 अशा गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायच्या. जर तुम्हाला सुटका करणारी स्त्री म्हणून देवाकडून ते सामर्थ्य किंवा काय म्हणायचं तो आशीर्वाद पाहिजे, तर तुम्हाला त्या गोष्टी जमल्याच पाहिजे, तर तुम्हाला त्या गोष्टी केल्याच पाहिजे. त्या परमेश्वराला तुमच्यासोबत शेअर करतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्या त्या 5 गोष्टी आपण पाहणार आहोत, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी 1-2 मिनिटं आपण डोळे बंद करून अन्य भाषेमध्ये उभा राहूया. 1-2 मिनिटासाठी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. पहिलं म्हणूया प्रभू हालेलुया. माझे डोळे उघड दे, तू जे काही देत आहेस ते मला वाचू दे, मला ते जिरू दे बाप्पा. चांगल्या प्रकारे प्रभू ते माझ्या हाडामध्ये, मांसामध्ये, माझ्या नसांमध्ये जाऊ दे. तू जे खायला देत आहेस प्रभू, जो तू माझ्यामध्ये आत इंजेक्ट करत आहेस दे बाप्पा, ते सगळं मी स्वीकारते येशूच्या नावामध्ये. जशी सेविका अन्य भाषेमध्ये प्रार्थना करते तशी तुम्हाला करायची. मोठ्याने आपले हात उंच करून देवाला भरवते.
आहे बघूला की परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय हालेलुया प्रेज द लॉर्ड. या वर्षामध्ये परमेश्वर तुमच्याकडून ती तयारी करून घेईल आणि येणारं वर्ष पुढचं तुमच्यासाठी खूप सामर्थ्याचं वर्ष असतं. हालेलुया. कारण जर तयारी नाही, जर त्यासाठी पाया नाही, जर त्यासाठी प्रार्थना नाही तर पुढं काही दिसणार नाही. पहिल्यांदा जमिनीमध्ये पेरणी करावी लागते म्हणजे मग पुढच्या वर्षी काय येतं? पीक येते. पण हे वर्ष तुमच्यासाठी परमेश्वर पेरणी करत आहे. तुम्हाला ते पाणी देणार आहे, तुम्हाला खत देणार आहे, तुम्हाला ऊन देणार आहे, तुम्हाला वारं देणार आहे, तुम्हाला पाऊस देणार आहे. कारण तो सगळं हे देण्यासाठी समर्थ परमेश्वर. हालेलुया. नुसतं पीठ आपण निघून जाणारा देव आपला नाहीये, तर त्या पीठची काळजी घेणारा, त्या जमिनीची सामर्थ्याला काळजी घेणारा आपला परमेश्वर जिवंत देव आहे. हालेलुया. आणि परमेश्वर आजपासून एक वेगळ्या सामर्थ्याने तुम्हाला चालवताना दिसेल. तुमची प्रार्थनेची लेवल वाढेल, तुमची प्रार्थनेची वेळ वाढेल, तुमचं बघण्याचा दृष्टिकोन वाढेल आणि एक वेगळ्या प्रकारे तुम्ही साक्ष द्याल मला सिस्टर माझ्या जीवनामध्ये खूप सामर्थ्य मला जे पाहिजे होतं, देव माझ्याकडून जे इच्छित होता, मला जे जमत नव्हतं ते आता माझ्यासाठी सोपं झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट ज्या गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहे की मला असं काय केलं पाहिजे की मला त्या पिढ्यांकडे पाहता येईल. बरोबर आहे? माहिती पाहिजे ना. मला फक्त समजलंय आता की मी पिढ्यांसाठी बोलवलेली आहे. मला कळलंय की देवाने मला निवडलंय. मला समजलंय की प्रभूची माझ्याविषयी सामर्थ्य योजना आहे. मला कळलंय की देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. मला समजलंय की देव मला कधीही सोडून जाणार नाहीये. पण मला नेमकं काय केलं पाहिजे? हालेलुया. पहिली गोष्ट नवऱ्यापेक्षा पलीकडे विचार करायचा. हालेलुया. सी किंवा लुक बियॉन्ड युअर हजबंड. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्यासाठी सगळ्यात मोठं खळं कुठं निर्माण होईल तर तिथं निर्माण होईल. तुम्हाला प्रार्थना कर असं म्हणतील, पण तुला निवडलंय का नाही माहित नाही. तुला माझ्यासाठी निवडलं. अनुभव आलाय. तुम्ही नसता मी तुम्हाला अनुभव आलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू माझी सहकर्मी आहेस. बरोबर आहे? हो, तुम्ही त्याची सहकर्मी आहात आणि तुम्हाला त्याच्या आधीन राहायचंय. मी त्याच्या बाहेर राहायला तुम्हाला सांगत नाहीये, पण त्याच्या बरोबर राहताना, त्यांच्या समवेत वेळ घालवताना, त्यांच्या बरोबर सेवा करताना तुमची जी मेंटॅलिटी आहे ती पिढ्यांकडे पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. पिढ्यांकडे पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिकडं विचार नाही. आपण एकही आज्ञा बोलत नाही. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर देवाची नवऱ्याची एकही आज्ञा बोलत असाल तर तुम्ही खरंच धन्य आणि आशीर्वादी स्त्री आहात. पण हे करता करता तुमचं लक्ष तिकडं असलं पाहिजे. कारण तुमचं नागरिकत्व आहे का? पण मग तुमचं राशन कार्ड जर तिकडचं आहे मग तुम्ही इकडं कसं काय? प्रेज द लॉर्ड. तर तुमचं राशन कार्ड तिकडचं तुम्ही इकडं असलं पाहिजे. हालेलुया. कुठं असलं पाहिजे? ही तुमची जागा आहे. ही तुमची जागा आहे पिढ्यांना जन्म देण्याची. हालेलुया. कुठं चुकलंय माझे विचार जरी काम इकडे करत आहे पण माझं मन कुठं असलं पाहिजे. असं मला पिढ्यांसाठी बोलवलंय. हो, मला धुणं धुवायचंय. मला पिढ्यांसाठी बोलवलंय. हो, मला स्वयंपाक करायचाय. मला पिढ्यांसाठी. मला तुमच्या चेहऱ्यावरची रेष पण नाही नाही. हालेलुया. 2004 पासून 2013 पर्यंत हे सगळं गोपीत चालू होतं माझ्या मनात. कोणाच माहित नाही. एकदम अचानक भास करून मोठा स्फोट झाला आणि ज्यावेळेस मंडळी समोर उभं राहिले त्यावेळेस कधी न प्रार्थना केल्या जेवढ्या कुठून आलं माझं लक्ष ते परमेश्वर तुमच्या जन्म. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. करू दे हाताला काम. हे हृदय दे तुमचं जिवंत असताना मागतो. मेल्यावर आत्मा घेऊन जर त्याला काय उपयोग आहे? आत्ता तो काय मागतोय? काय पाहिजे त्याला? तुमचं हृदय पाहिजे. आणि माझं हृदय कुठे बघतोय? नवऱ्याकडे काय करतोय? कुठे गेलाय? कुणाशी बोलतोय? किती वेळ झाला? 12 वाजले. असू दे, चांगली गोष्ट. 12 वाजले तुला प्रेम प्रार्थना करायची संधी मिळाली. प्रार्थना कर. त्याची वाट बघण्यापेक्षा त्याची वाट बघ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी लेकरं असून आणले, माझी लेकरं असून आणले. कुठे गेली आणि तरुण ताटी मुलगी कॉलेजला गेली, बसली का नाही, फिरायला गेली, कुठेही जाणार नाही ती. परमेश्वराची छाया तिच्यावर आहे. जर तुला देवाने निवडले तर तुझ्या लक्षांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे, तुझी जबाबदारी आहे. तुझं लक्ष तिकडे असतं. खाली पूर्ण करायचं आहे का? असं
हालेलुया. त्याच्या मधामध्ये काय चाललंय तुम्ही नवऱ्याला काय सांगितलं का हो? बघा मी तुम्हाला किती राणी का सांगितलं हालेलुया. ती राजवाड्यात कशी आली हे पण त्याला माहित नाहीये, पण तिच्या उपवास आणि प्रार्थना मात्र कंटिन्यू सुरू आहे. आणि एक दिवस मात्र अशी वेळ आली की तिनं नवऱ्याच्या परमिशननी सगळ्यांना सोडलं. हालेलुया. तुमचं सगळ्यात मोठं अडचण जसं मी म्हटलं तुमचा नवरा आहे. ज्या वेळेस तुम्ही जास्त प्रार्थनेमध्ये देवाच्या सामर्थ्याच्या हाताखाली जाल त्यावेळेस परमेश्वर त्या नवऱ्याचा ताबा घेईल आणि तो स्वतः तुम्हाला त्याच्या सेवेसाठी उभं करेल. आज माझा नवरा मला घेऊन आलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज पास्टर कुंडलाकर मला स्वतः या ठिकाणी घेऊन आले. त्याचं कारण परमेश्वराने बरोबर पकड घेतली आणि बायबल असं सांगतं ज्यावेळेस दिसते आतमध्ये गेली त्यावेळेस त्या राजाची कृपा झाली. त्याला तो सोनेरी दंड तिच्याकडे गेला आणि म्हणाला माफ तुला काय पाहिजे, तुला अर्ध राष्ट्र पाहिजे असं तरी गेली. प्रेज द लॉर्ड. आपल्यासारखी असते म्हणजे वा शाबास मला ह्या ठिकाणी जागा काढली बाप्पा मला असा मोठा बंगला पाहिजे. तिचं लक्ष पिढ्यांकडे होतं आणि आपल्याला बघायला मिळते तिच्या सगळ्या पिढ्या सोडून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्या नवऱ्यापेक्षा वेगळा विचार करता देव तुमच्यासाठी त्याचं मन परिवर्तित करतं आणि आज जी परिस्थिती आहे तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे पाहण्याची चेंज होणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नवऱ्यापेक्षा वेगळं आणि लांब जायचं. दुसरी गोष्ट कधीच आपलं घर सोडायचं नाही. हालेलुया. सगळा बाजूसाठी बाईच्या पिशव्या भरलेल्या आहेत. बॅगा तिकडे चाललंय म्हटल्यावर बरोबर आहे तुमच्यासाठीच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असं म्हणताय काय मजा तुम्ही पिढी घडवणारी आहात. तुमची लेकरं तुम्हाला बघताय. मम्मीचं जरा भांडण झालं की पिशवी भरली की निघाली. तुम्ही पिढी घडवा वाटतं तुम्हाला घडेल अशाची पिढी ती तुम्हाला बघताय आणि त्यांची पिढी पण तेच करणार जी मम्मीने गेली. आपण ती पण तिच्या जीवनामध्ये काय पाहतोय आजी आणि मम्मीनं काय केलंय तो विश्वास त्याच्यामध्ये पेरलाय म्हणून ती मग ती जन्माला आला. माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली. किती 20 वर्ष झाली आणि माझं सासर तिथंच आहे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर साताऱ्यामध्ये. पण आजपर्यंत मी माझी लेकरं दोन्ही साक्षी आहे. मला पण नक्कीच माईकमध्ये ऐकलं आहे पण मला तुम्हाला सांगू द्या 20 वर्षात मी कधीही माहेरी भांडून रुसून फुकून चिडून गेलेली नाही. आज पण 15 दिवसातून महिन्यातून 10 मिनिटासाठी जाते आणि घरी येते म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या समोर का उभी आहे? प्रभूने माझ्यावर विश्वास ठेवला त्या बाबतीत हे भांडून घरी न जाणार आहे हे पिढ्या घडवू शकतो. तुम्हाला जर पिढ्या घडवायच्या तर तुम्हाला कधीच घर सोडायचं नाही. कितीही वागा कितीही भांडणं हो कितीही परिस्थिती बिघडो पैसा असो नसो खायला मिळो न मिळो तुम्ही पिढीसाठी निर्माण झाला. तुम्हाला महिन्यापेक्षा घरामध्ये ओढा जास्त पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माहेरचं ओढा तुम्हाला देवापासून मिळते कारण हे दर्शवतं की तुमचं लक्ष किंवा तुमचं हृदय एकतर नवऱ्यात आणि दुसरं म्हणजे माहेरात आणि दोन्हीमध्ये तुम्ही अडकल्यामुळं तुम्ही पिढ्या नाही घडवू शकत. हालेलुया. जर पिढी घडवायची जर तुम्हाला पिढीसाठी आशीर्वादित व्हायचंय तुम्हाला वाटतं की प्रभूनं माझी प्रशंसा करावी तर तुम्हाला त्याच्या कॉलिंगचं भय धरायचंय आणि कधीच 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 आपलं घर सोडून बॅग म्हणून रुसून जायचं नाही. तू गेलास तर चालत नाही. मी हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप बिकट परिस्थिती असते. मी असं म्हणणार नाही की परिस्थिती विपरीत नसेल. अगदी गॅरंटेड आहे कारण आपण जे जीवन जगतो आपण ज्या देशामध्ये राहतो तिथं हे आपल्याला रोज बघायला मिळतं आणि तुम्ही याला 100% फेस करत असाल. पण जर तुम्हाला एक वुमन डिलिव्हरर म्हणून उभं राहायचंय तर तुम्हाला तुमचं घर कधीच नाही सोडायचं. अगदी टिकून बाहेर असतं तरी आईला कळलं पाहिजे की ही बाई समर्पित आहे आणि हिला मी अडकळत होणार नाही. माझी आई आली की तिला टेन्शन येतं हिच्याशी कसं बोलू कारण म्हाताऱ्या बायका म्हटलं की त्यांचे विषय वेगळे असतात. त्यांना असं तरी इकडचं तिकडचं सगळ्या गप्पा मारत बसावं आणि माझ्या मुली मला होय असं आहे का अगं तुझी
बरोबर. बरोबर आहे? असतात का? आजपासून तुम्ही वुमन डिलिव्हरला आणि आईला पण समजू द्या आणि नवऱ्याला पण कळू द्या की तुम्ही देवाची निवड आहात. तुमचं बोलणं, तुमचे संभाषण, तुमचं डिस्कशन एक देवाचं भय बाळगलेल्या स्त्रीप्रमाणेच असतं पाहिजे. कदाचित आई तुमच्यावर रागवे, आई तुमच्यापासून दुरावे, काही हरकत नाही, पण देव तुमच्याविषयी खुश असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उठा द्यायचे. तुम्हाला हे करायचं तर हे कठीण आहे. ह्याच्यासाठी खूप प्रार्थना लागतो, ह्याच्यासाठी खूप समर्पण आहे, ह्याच्यासाठी खूप अश्रू गाळायला लागतं, ह्याच्यासाठी देवाशी कनेक्टेड व्हायला लागतं. त्यावेळेस परमेश्वर ही परिस्थिती बोलू. हालेलुया. दुसरी गोष्ट, मेक शुअर करा की तुमची लेकरं नॉन ख्रिश्चन लेकरांबरोबर लग्न करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची लेकरं मला नाही किती मोठी आहे, पण तुम्ही पिढ्या घडवणार आहे. तुमच्या घरामध्ये नॉन ख्रिश्चन आणि जर आली असेल किंवा आला असेल तर त्याला चर्चमध्ये घेऊन या. कुठे घेऊन या? जर तो तुमच्या किंवा तो तुमच्या येशूला नाही स्वीकारू शकत, तो तुमच्या मुलाला किंवा मुलीला नाही स्वीकारू शकत. गॅरंटी आहे. हालेलुया. त्याला सांगा, आलीच बाई माझ्या घरात, माझा देव येशू आहे, त्यालाच तुला स्वीकारायचे तर तू माझ्या घरात आहेस. प्रेज द लॉर्ड. शुअर करा की तुमची लेकरं तुम्ही त्यांच्यासाठी मुली बघताना किंवा मुलं बघताना तुम्ही नॉन ख्रिश्चन मुलगा मुलगी आणणार नाही. हा तुमचा दृढ निश्चय पाहिजे. त्यासाठी वुमन डिलिव्हर करून काम करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उदाहरण बघायला मिळतं आपल्याला नामीच्या जीवनात. बघायला मिळतं नामीने आपल्या सुनीला नवरा करून दिला. हालेलुया. काय होता तो? देवाचा मुलगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुझी नजर बघा कशी म्हणजे मुलगी तर नाही, जाय ना कुणाच्या मागे गेली, मला काय केलं गेलं ती म्हणते नाही, तो देवाचा मुलगा. हालेलुया. आणि बाबाचा भाई आपल्याला दावीद राजा आलेला दिसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची पिढी नॉन ख्रिश्चन मध्ये जाता कामा नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही उदाहरण बनणार आहात तुमच्या मंडळीसाठी, तुमच्या पिढ्यांचं. फॅशनचं एक्झाम्पल नाही. स्त्रीकडे बघितलं बाहेर साडी नेसते, एक उदाहरण आहे मंडळीसाठी. माझी सगळ्यात युनिक, सगळ्यात वेगळी चप्पल, सगळ्यात वेगळी, माझं सगळं वेगळं दिसलं पाहिजे, कारण मी मंडळीची एक कोण आहे? मुख्य स्त्री आहे. तुमच्याकडे ज्यावेळेस बघितलं जाईल ती डिसेन्सी तुमच्याकडून बघायला मिळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमचं विधर्म्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये डिफरन्स असला पाहिजे. काय असलं पाहिजे? एक विधर्मी आणि तुम्हाला जर बघितलं तर त्याच्यामधून ही धार्मिक आहे हे समजलं पाहिजे. नाहीतर एखाद्या लग्नाला जायचं तिथं धार्मिक पण आणि विधर्मी पण, दोन्हींना बघा, तुम्हाला फरक लक्षात नाही येणार. येते का? तिचं गेटअप आणि माझा गेटअप सेम असतो. बघितलं तुम्ही कधी? आता बघायला जर गेला तर तुमच्या लक्षात येईल की तिची साडी आणि हिची साडी नेसायची पद्धत एक असते. हिचं गायन नानातलं नाकातलं तोंडातलं सगळं सेम असतं. त्यामुळे मला ही धार्मिक आहे का ही विधर्मी आहे हे समजत नाही. पण प्रभू आपल्याला सांगते की आपण एक एक्झाम्पल बनायचंय. ज्यावेळेस आपण 100 लोकांमध्ये असतो, तुम्हाला बघून कळलं पाहिजे निवडलेलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही मस्त चुना मारल्या, मी तर तिच्या डबल मारलं. तिचं 2च आहे, माझं 4 तोळ्याचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी तुम्हाला काय सांगत आहे? परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून ती अपेक्षा करतो. मी तुम्हाला काय सांगत आहे की तुम्ही आणि मी आपण एक्झाम्पल बनणार आहोत पिढ्यांसाठी की ज्या आपल्याला बघून आशीर्वादित होतात. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवताना माणसाला भीती
माझा भेट तुमच्यापेक्षा वेगळाच असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण आपण त्यांच्यासाठी नाही, आपल्या देवाने वेगळं केलंय का? आपल्याला प्रभूने निवडलंय का? केलंय ना. प्रभू आपल्याला सांगतो त्यांच्यात राहायचंय, पण तू वेगळी दिसली पाहिजे. मग मी वेगळी कशी दिसणार आहे? माझं गेटअप टाकू. प्रेज द लॉर्ड. मी संदेश देऊन कुणाला वेगळं नाही पाडू शकत. मी माझं गेटअप दाखवून एक एक्झाम्पल म्हणून उभी राहू शकतो. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट, कधीही गिव्हअप करायचं. काय करायचं नाही? गिव्हअप म्हणजे माघार घ्यायची. आपल्या बघा मरिया किती विपत्ती डेंजर होती माहिती तिच्या जीवनामध्ये. काय होतं? बिन लग्नाची पोरगी गरोदर राहणं त्या काळामध्ये किती डेंजर होतं. पण तिनं हार मानली. ती तिच्या कॉलिंग बरोबर उभी राहिली होती. हालेलुया. ती देवासोबत प्रामाणिक अशी स्थिरपणे उभी होती आणि परमेश्वराने तिच्याद्वारे काम करून घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाओमीची परिस्थिती खूप बिकट होती, पण ती तिचं कॉलिंग पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत धडपडली. जशी रूथ होती, जशी एस्तेर होती, जशी दबोरा होती. आपल्याला बघायला मिळते या स्त्रिया, तसं तुम्ही आणि मी, परिस्थिती किती वाईट असो पाठीमागे जायचं नाही जायचं. हे समजून थोडासा छळ झाला, कुणीतरी नावं ठेवलं, कुणीतरी काहीतरी बोललं. आजपासून प्रार्थना बंद, आजपासून चर्च बंद, सेवा बंद. दिसतंय लोकांना तेवढंच करायचं, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जर गिव्हअप केलं नाही तर परमेश्वर तुम्हाला खूप सामर्थ्यानं वापरेल. कारण परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणून आपल्याला परीक्षा करतो. त्या परीक्षा आपल्याला आल्याला असं वाटतं की सैतान हमला करतो. नाही, देव तुझं परीक्षण करतो. तुम्ही सैतानाचे लेकर आहे का देवाचे लेकर आहे? मग परीक्षण कोण करतोय, सैतान का देव? आपल्याला मेंटॅलिटी आहे सगळं उचलायचं त्या सैतानावर टाकायचं, सगळं उचलायचं त्या सैतानावर टाकायचं आणि म्हणायचं तुला जुळतंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी देवाचं लेकरू आहे म्हणजे देव मला काहीतरी शासन करत असतो. मी देवाचं लेकरू आहे म्हणजे देवाच्या बाबतीत माझं काहीतरी चुकत असतं. मी देवाचं लेकरू आहे म्हणजे देव माझं परीक्षण करत आहे. मी देवाचं लेकरू आहे, माझा मार्ग कुठेतरी बिघडला असेल. हे आपले विचार जर असतील तर गॅरंटी तुम्ही ट्रॅकवर येणार, तुम्हाला परमेश्वर सुधारणार आणि तुमच्या कॉलिंगसाठी उभं करणार. हालेलुया. नावीच्या जीवनात बघायला म्हणजे त्याचे डिसिजन चुकले होते का? कारण ते इस्रायल सोडून डिसिजन चुकले होते. म्हणून तर शिक्षा होती. कुणाकडून? नवरा मेला कुणामुळं? सैतानामुळं. दोन लेकरं मिळली कुणामुळं? सैतानामुळं नाही, आपण देवाच्या विरोधात वागल्यामुळं. कारण त्यांनी त्या ठिकाणी जो दुष्काळ पडणार होता त्यांनी विश्वास ठेवला नाही की देव या दुष्काळामध्ये माझी काळजी घेईल. तर असं वाटत नाही, इथं दुष्काळ मरण्यापेक्षा त्या देशामध्ये जाऊया. त्या देशामध्ये गेल्यावर काय झालं? संपलं ना सगळं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते मी तुम्हाला? तुमच्या कॉलिंग सोबत प्रामाणिक राहा, कधीही गिव्हअप करू नका. तिचं सगळं संपलं होतं, पण तिने जर अशी मेंटॅलिटी केली असती की देव बाबा कशाला आता मी काय सेवा करणार, काय सगळं संपलं, पण तिने हृदयकडून देवाची बाजू ओळखली आणि हृदयकडून पिढ्या जन्माला आल्या. प्रेज द लॉर्ड. हा निर्णय हृदयचा नव्हता, तर हे सगळं प्लॅनिंग आम्ही करत होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नवरा घेऊन गेला होता, सगळं निवडून आणलं, पण बाई उभं राहिली सगळ्यांना वाचवण्यासाठी. आमेन, आमेन, हालेलुया. तुम्हाला कधी कसं वाटत असलं, सगळं काय मी निर्णय सगळं वेगळंच घेतोय बाबा, काय बोलतोय काय समजतच नाही आणि हे काय कुठं तिसरीकडे चाललंय. काळजी करू नको, तू देवाकडे बघ, तुझ्यामुळं तुझ्या पिढ्या आशीर्वादित होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नामीचा आज्ञापालन बघायला मिळतं. नवऱ्याच्या हातून गेली, सगळं बिघडून आली, म्हणजे देवाकडे वळली, सगळं सुधारून केलं. कुठं बघताय? चुकले असेल तुमचे डिसिजन, मान्य आहे देवा, पण गिव्हअप करायचं. परत एकदा उभं आहे, संपलं. मी त्याच्याकडे पाठ करते, तुझ्याकडे डोळे लावतो, मला पिढ्यांसाठी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मरिया हल्ली नाही, एलिझाबेथ हल्ली नाही, रूथ हल्ली नाही, नामी हल्ली नाही, या सगळ्या कुणीच हल्ल्या नाही. तुम्ही पण हल्ला नाही. आमेन, आमेन. परमेश्वर एक महिला सुटका करणारी म्हणून तुमच्याकडे पाहतो. महिला सुटका करणारी म्हणून तुमच्याकडे पाहते. हालेलुया. या बरोबर हव्या आणि ते परमेश्वर तुमच्यामध्ये पोहोचू इच्छिते. ते
तुमची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. जशा